हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजपासून आपण स्टार्ट करत आहोत आपला आवडता विषय म्हणजे मॅथमॅटिक्स. आणि मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर जो की तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो या चॅप्टरला तेवढंच वेटेज आहे जेवढं बाकीच्या चॅप्टरला असणार आहे. आणि हा पहिला चॅप्टर असल्या कारणानं कुणीही घाबरून जाऊ नका. सध्या आपण 7वीतून 8वीत जरी आलेलो असलो तर फक्त ही जी गणिताची डेप्थ असणार आहे ती थोडी वाढलेली असणार आहे, बरोबर आहे. आणि अशा प्रकारे तुमचे सर्व जे एक्झाम्पल्स असतील या चॅप्टर मध्ये असो किंवा प्रत्येक चॅप्टर मध्ये जे काही एक्झाम्पल्स असतील ते आपण अशा पद्धतीने करून घेणार आहे की तुमचं गणिताचा अभ्यास अशा प्रकारे होणार की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळणार. आउट ऑफच घ्यायचे, बाकी काहीही घ्यायचं नाही. तर वेळ जास्त न घेता पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. सो माझं नाव आहे गणेश गुंड आणि सध्या माझी पीएचडी चालू आहे. MSc बॉटनी कंप्लीट झालेलं आहे. आणि नेट गेट सारखी जे नॅशनल लेवलच्या एक्झाम असतात, नेट सेट गेट या सगळ्या एक्झाम मी क्वालिफाय झालेलो आहे. सो इयत्ता 8वी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा चॅप्टर जो आहे तो आपण चालू करतोय. सो पहिल्या चॅप्टरचं नाव तुम्हाला माहित आहे. सो मला सांगा, पहिला चॅप्टर आहे आपला रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स, बरोबर आहे. तर रॅशनल नंबर्सला मराठीत आपण म्हणतो परिमेय संख्या. आणि इररॅशनल नंबर यांना काय म्हणणार आहे आपण सांगा, अपरिमेय संख्या असं यांना मराठीत बोलत असतो आपण. पण मला सांगा, आपल्याकडे फक्त एवढ्याच संख्या आहेत का? नाही. तर आपल्याकडे भरपूर साऱ्या संख्या आहेत. तर ते वेगवेगळ्या कोणत्या संख्या आहेत त्याच्यापासून आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. आपल्याला पहिल्यांदा बघायचं की आपण जेव्हा वापरामध्ये कोणकोणत्या संख्या वापरतो हे पहिल्यांदा आपण बघून घेणार आहे. तर ऍक्च्युली बघा, आपल्याला नॅचरल नंबर्स बघायला मिळतात, त्याच्यानंतर आपल्याला होल नंबर्स बघायला मिळतात, आपल्याला इंटेजर्स बघायला मिळतात, आपल्याला रॅशनल नंबर्स बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला चॅप्टरचं नाव काय, आपलं चॅप्टरचं नाव आहे आपलं रॅशनल नंबर्स अँड इररॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स अँड इररॅशनल नंबर्स, बरोबर आहे. सो इररॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स म्हणजे आपल्याला फोकस याच्यावरती करायचा आहे, रॅशनल नंबरवरती. म्हणजे असे काहीतरी रॅशनल नंबर असणार आहेत. पण त्याच्या आधी आपण इंट्रोडक्शन मधून पहिल्यांदा नॅचरल नंबर काय असतात, होल नंबर्स काय असतात, इंटेजर्स काय असतात, आणि त्याच्यानंतर मग रॅशनल आणि इररॅशनल काय असणार आहेत हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. ठीक आहे. तर बघा, पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दाखवतो इथं. सो पहिल्यांदा नॅचरल नंबर्स बघूया काय. सो नंबर्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. हिअर आर सम इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ नंबर्स. तर पहिला असणार आहे नॅचरल नंबर. त्याला आपण काय या अक्षराने दर्शवतो. सो ब्रॅकेट मध्ये एन घेतला, सो एन या अक्षर आपण नॅचरल नंबर दाखवतो. सो नॅचरल नंबर दीज आर द काउंटिंग नंबर्स. ह्याला आपण काउंटिंग नंबर्स म्हणलं तरी चालतंय बघा. काय ह्याला काउंटिंग नंबर म्हणायचं, काउंटिंग नंबर्स. सो इट विल स्टार्ट फ्रॉम 1. सो आपल्याकडे समजा एक 10 पेन आहेत, तर सुरुवात करताना आपण 1 पासून करतो, 0 पासून करतो का? नाही. 0 हा ऍड होतो होल नंबर असताना, बरोबर आहे का नाही. सो याच्यामध्ये फक्त 0 ऍड झालेला आहे बघा. सो नॅचरल नंबर म्हणजे ज्याची सुरुवात, त्याला आपण काउंटिंग नंबर पण म्हणत असतो. 1 पासून सुरुवात करायची आहे ते अनंत पर्यंत या सर्व नंबर्सला आपण काय म्हणणार आहे, होल नंबर्स. कळलं. एक्झाम्पल्स तुम्हाला इथं बघायला मिळतात 1 2 3 4 5 अँड सो ऑन. सो अनंतापर्यंत. त्याच्यानंतर दुसरे येतात बघा होल नंबर्स. सो द नॅचरल नंबर्स टुगेदर विथ 0 आर कॉल्ड एज होल नंबर्स. हे जे होल नंबर्स आहेत का नाही, होल नंबर्स आपण W या अक्षराने दर्शवतो. सो हे ऍक्च्युली नॅचरल नंबर्सच आहेत. फक्त ह्यात ऍडिशन काय झालेलं आहे, नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स प्लस 0. बघा, फक्त नॅचरल नंबर मध्ये फक्त 0 ऍड झालेला आहे आणि आपण त्याला काय म्हणलेलं आहे, होल नंबर म्हणलेला आहे. ठीक आहे. होल नंबर म्हणजे काय, पूर्ण संख्या. नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर बघा आपल्याला इंटेजर्स बघायचं. इंटेजर्स आपण झेड या अक्षराने दाखवतो. सो इंटेजर म्हणजे काय, आता बघा आपली जी हा 0 असतो, राईट साईडला आपण जसं जातो तसं प्लस संख्या असतात, 2 3 आणि 4. या सगळ्यांना आतापर्यंत आपण काय म्हणलं होतं, यांना आपण होल नंबर म्हणलं होतं, बरोबर आहे का नाही. यांना आपण होल नंबर म्हणलं होतं. पण आता इकडून डाव्या साईडला आपण जर गेलो तर इथून चालू होतं -1 -2
अँड -3 इकडं अँड सो ऑन, इकडं पण अँड सो ऑन. बरोबर आहे का नाही? म्हणजे फक्त होल नंबर्स मध्ये निगेटिव्ह नंबर ऍड झाले की सगळ्यांना काय म्हणणार आपण? त्यांना म्हणणार आपण इंटेजर्स. काय म्हणणार त्यांना आपण? इंटेजर्स. सो हे 1 2 3 अँड सो ऑन हे झाले नॅचरल नंबर्स. त्याच्यानंतर हे झाले होल नंबर्स. नॅचरल नंबर मध्ये फक्त 0 ऍड झाला. आणि इथं काय झालं सांगा? नॅचरल होल नंबर्स मध्ये फक्त निगेटिव्ह नंबर्स ऍड झाले की आपले इंटेजर झाले. त्याच्यानंतर बघा आपल्याला रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे ते आपण क्यू या अक्षराने दर्शवतो. रॅशनल नंबर म्हणजे असे नंबर जे आपण पी छेद क्यू स्वरूपात दाखवू शकतो आणि क्यू हा कधीच नसायला पाहिजे 0. क्यू हा कधीच नसायला पाहिजे 0. अशा प्रकारे आपण काय म्हणतो? ह्याला म्हणतो आपण रॅशनल नंबर्स. सो हे झाले आपले रॅशनल नंबर. त्याला आपण परिमेय संख्या म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इरॅशनल नंबर बघायचे. काय? इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे √2, √3, √7 असे जे नंबर आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 20 हे 22/7. 22/7 म्हणजेच काय हो? पाया. 22 म्हणजेच आपला पाय असतो बघा, पाय. ह्याला पण आपण काय म्हणतो? हे सगळे आपले जे नंबर्स आहेत ते सगळे नंबर्स दॅट कॅनॉट बी रिटन इन द फॉर्म ऑफ. जे नंबर पी छेद क्यू स्वरूपात लिहू शकतो त्यांना रॅशनल नंबर म्हणलं. आणि जे नंबर आपण पी छेद क्यू स्वरूपात लिहू शकत नाही त्यांना आपण इरॅशनल नंबर म्हणलं. अवघड काहीच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रिअल नंबर्स. रिअल नंबर म्हणजेच ज्या संख्या ऑल रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स टुगेदर आर कॉल्ड एज. फक्त झेड. झेड म्हणजे काय होता? आपला इंटेजर होता. रॅशनल नंबर म्हणजे क्यू होता. इरॅशनल नंबर होता त्याला दर्शवण्यासाठी कुठला अक्षर नाही. सो रॅशनल नंबर अधिक इरॅशनल नंबर ह्या दोघांना काय म्हणणार आहे आपण? रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर यांना दोघांना एकत्रित आपण काय म्हणणार आहे? यांना दोघांना आपण एकत्रित रिअल नंबर म्हणतो. काय म्हणतो? रिअल नंबर्स म्हणणार आहे. आणि यांना आपण दर्शवतो कॅपिटल आर यानं. काय? कॅपिटल आर यानं दर्शवतो. ठीक आहे. तुम्हाला इव्हन नंबर म्हणजे माहित आहे, समसंख्या 0 2 8 सॉरी 0 2 4 6 8 हे जे जेव्हा एकक स्थानी असतील तर त्या सगळ्या आपण काय म्हणतो? इव्हन नंबर. ऑड नंबर म्हणजे काय? सो ज्यांच्या शेवटी आपल्याला 1 3 5 7 असे बघायला मिळतात हे सगळे आपल्याला काय म्हणतात आपल्याला? सो हे सगळे आपले जे नंबर आहेत ते ऑड नंबर्स आहेत. सो एवढे सगळे नंबर्स असतात. पहिल्यांदा सांगतो, अजून एकदा रिवाइज करूया. आपण बघत आहोत रॅशनल आणि इरॅशनल नंबर. आपण या चॅप्टरचं बघत आहोत. आपला हा पहिला चॅप्टर आहे. फक्त रॅशनल आणि इरॅशनल नंबर नसून अजून बाकीचे पण नंबर्स असतात. पहिला नंबर आहे आपला नॅचरल नंबर, ज्याची दर्शवण्यासाठी आपण एन हे कॅपिटल वापरतो. कॅपिटल एन वापरायचं आणि सुरुवात काउंटिंग नंबर पासून सुरुवात करायची. 1 2 3 अँड सो ऑन. सो झाला आपला पहिला नॅचरल नंबर. त्याच्यानंतर होल नंबर्स डब्ल्यू ने दर्शवायचा. पूर्ण संख्या नॅचरल संख्या ज्या आहेत त्या का नाही 1 2 3 त्याच्यामध्ये फक्त 0 ऍड करा. तुमचा काय झाला? तुमच्या अशा प्रकारे होल नंबर्स तयार झाले. आता त्याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह नंबर ऍड करा. हे तुमचे इंटेजर झाले. बरोबर आहे. हे तुमचे सगळे काय झाले? इंटेजर झाले. आणि इंटेजर झाले की तिसरी मी 3 चपल्या बघा. नॅचरल झाला, त्याच्यानंतर होल झाला, त्याच्यानंतर इंटेजर झाला. आता रॅशनल. रॅशनल म्हणजे काय? परिमेय. परिमेय म्हणजे काय? जो आपण पी छेद क्यू स्वरूपात लिहू शकतो. सो 1 नंबर झाला, 2 नंबर झाला, 3 नंबर झाला, हा 4 नंबर परिमेय संख्या. आणि जो 5 नंबर काय होता सांगा? 5 नंबर होता तो होता जो पी छेद क्यू स्वरूपात आपण लिहू शकत नाही. सो 5 नंबर होता आपला इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे उदाहरणार्थ होतं √2, √3, √7, 22/7 म्हणजेच पाय. हे जे आहेत ते सगळे इरॅशनल नंबर आहेत. आणि ह्या दोघांची बेरीज केली, हे दोघांची बेरीज की आपली 6 नंबर म्हणजेच आपले रिअल नंबर्स म्हणतात. काय म्हणतात? रिअल नंबर म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला इव्हन नंबर माहित आहे, ऑड नंबर माहित आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला या डायग्राम मध्ये पूर्णपणे समजून दिलं की आपल्याकडे किती प्रकारचे नंबर असतात. आणि त्यातले आपल्याला फक्त या चॅप्टर मध्ये रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर या गोष्टींवरती फक्त फोकस करायचा आहे. म्हणजे असे नंबर्स जे आपण पी छेद क्यू स्वरूपात लिहू शकतो आणि क्यू हा कधीच नसायला पाहिजे 0. ठीक आहे. ठीक आहे. बरोबर आहे. सो आता बघा इथं दिसतंय तुम्हाला नॅचरल नंबर्स. इझिली तुम्ही बघू शकता इथं. नॅचरल नंबर्स म्हणजे बघा
त्याला आपण कॅपिटल एन न दर्शवलं होतं. सो हे 1 2 3 अँड सो ऑन. आता ह्याच्यामध्ये फक्त 0 ऍड झाला तर आपले होल नंबर्स बनले. आता ह्याच्यामध्ये सगळ्या मायनस संख्या 0 मायनस संख्या सगळे मायनस संख्या 0 हे जे सगळे आहेत बघा, हे सगळे जे नंबर आहेत प्लस वाले सगळे नंबर्स मायनस वाले सगळे नंबर्स या सगळ्यांना इंटेजर म्हणलं होतं आपण. सो हे झेड हे डब्ल्यू. त्याच्यानंतर बघा रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर म्हणजे काय म्हणलं होतं? सो रॅशनल नंबर म्हणजे जे आपण पी छेद क्यू स्वरूपात लिहू शकतो त्यांना आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर्स. आता इरॅशनल नंबर ह्यांचा पार्टच नाही आहेत, ह्यांचा पार्ट नाहीत, हा पूर्ण वेगळाच आहे पार्ट. त्यामुळे बघा हे पाय √2 √3 √10 हे सगळे जे संख्या आपल्याला बघायला मिळतात ते इरॅशनल नंबर बघायला मिळतात, इरॅशनल नंबर्स. सो दीज आर द रिअल नंबर्स. आणि ह्या सगळ्यांना एकत्रित बघा इरॅशनल नंबर आणि हे सगळे मोठेवाले रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबरचे सगळे छोटे छोटे आहेत, म्हणजे हे छोटे छोटे भाग जे आहेत ते रॅशनल नंबर. पण ह्या रॅशनल नंबरनं सगळ्यांना आपल्यात सामावून घेतलेलं आहे. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर, रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर ह्या दोघांची बेरीज केली, ह्या दोघांची बेरीज केली की काय बनतात? आपले रिअल नंबर बनतात. काय बनतात? आपले रिअल नंबर बनतात. आलं लक्षात? सो अशा प्रकारे हे आपले रिअल नंबर आहेत. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे हाऊ टू शो द रॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन. आता कुठलाही एक संख्या घ्या, कुठलीही एक संख्या घ्या. उदाहरणार्थ मी असं 4 लिहिलं तर तुम्हाला माहित आहे ह्याच्या खाली एक असतं, म्हणजे ही एक रॅशनल नंबर आहे, म्हणजे हा एक रॅशनल नंबर आहे. पी छेद क्यू स्वरूपात आला ना हा, बरोबर आहे? पी छेद क्यू स्वरूपात आला आणि क्यू हा 0 नाही. मला सांगा बरं 5/0 हा एक रॅशनल नंबर असेल का? ऑब्विसली हा रॅशनल नंबर नाही आहे, कारण आपल्याला क्यू म्हणजेच अंश हे असतं आपलं अंश आणि हे असतं आपलं छेद. सो अंश आणि छेद आपल्याला कधीही 0 म्हणजे क्यू हा कधीच नसायला पाहिजे 0. क्यू हा कधीच आपल्याला नसायला. सो वरचा जो असतो त्याला आपण म्हणतो न्यूमरेटर. सो न्यूमरेटर आणि खालचा असतो डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0 व्हेन वी आर स्टडींग द रॅशनल नंबर. सो रॅशनल नंबरचं समजलं तुम्हाला. आता काय करायचं आपल्याला? हे काही नंबर जे आहेत हे आपल्याला काय करायचं? नंबर लाईन वरती दाखवायचे. तर तुम्हाला सगळ्यांना नंबर लाईन काढायला येते, सगळ्यांना नंबर लाईन काढायला येते. नंबर लाईन म्हणजे काय? संख्या रेषा. सो संख्या रेषेवरती जो मिड पॉइंट असतो त्याला आपण 0 म्हणतो. त्याच्या उजव्या साईडला ज्या असतात त्या संख्या सगळ्या असणार, त्या सगळ्या प्लस असतील आणि त्याच्या डावीकडे असतील त्या संख्या सगळ्या मायनस असतील. आता आपल्याला काय करायचंय? या ज्या परिमेय संख्या आहेत, सो या ज्या परिमेय संख्या आहेत 3, ह्या परिमेय संख्यांना आपल्याला कशाला दाखवायचंय? या नंबर लाईन वरती दाखवायचं. इझी आहे. एक 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 स्टेप सांगतो तुम्हाला. तर पहिली संख्या घ्या 7/3. ह्या संख्येला काय करायचं? 7 पुढे घ्यायचं, 7 आणि गुणुले करायचं, 1/3 करायचं. ह्याचं उत्तर बी बघा हेच येतं, ह्याचं उत्तर बी परत हेच येतं. सो कधीही अंशांशाचा गुणाकार होतो, छेदाछेदाचा गुणाकार होतो आणि अशा प्रकारे 7 × 7/3 झालं. तर जेव्हा असं आपण रूपांतर करून घेतलं तर पुढं ह्या गुणुले चिन्हाच्या पुढं जे आपण असं केलेलं आहे तयार 1/3, तर हे जी खालची संख्या असती का, तर प्रत्येक 0 ते 1/3 भाग करायचे, 1 ते 2 चे परत 3 भाग करायचे, 2 ते 3 चे 3 भाग करायचे. ते म्हणजे बघा उदाहरण मी तुम्हाला सांगतो. इथं लिहिलं मी 4/2, 4/2 उदाहरण लिहिलं. तर तुम्ही ह्याचं रूपांतर कसं करणार? 4 साईडला घेणार, गुणुले 1/2 करणार, बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्याचं रूपांतर फक्त ह्याच्यात केलेलं आहे. हे आणि हे सेमच आहे. मग हे जे खालचं दिसते का नाही, हे खालची जी व्हॅल्यू असते डिनॉमिनेटर, त्याच्या एवढं आपण काय करणार? प्रत्येकाचे भाग करणार. उदाहरणार्थ मी तुम्हाला असं दिलं, सो 4/5 दिलं. 4 याचं रूपांतर कसं करणार तुम्ही? 4 गुणुले 1/5. हा जी खालची व्हॅल्यू असते का नाही, हे जी खालची व्हॅल्यू असते, सो ही 5 संख्या. तर प्रत्येक तुकड्याचे तुम्हाला 5 भाग करावे लागतील. इथं तुम्हाला प्रत्येक तुकड्याचे तुम्हाला 2 भाग करावे लागतील आणि इथं प्रत्येक तुकड्याचे तुम्हाला 3 भाग करावे लागतील. प्रत्येक तुकडा म्हणजे हा वाला बघा, हा वाला तुकडा. सो मी तुम्हाला दाखवतो कुठल्या तुकड्याचे 3 भाग करायचे, ही तर समजून घ्या. सो हा 0 ते इथं आहे, हे 0 ते 1 याचे तुम्हाला किती भाग करायचे? 3 करायचे. सो हा झाला 1 भाग, हा झाला 2 भाग आणि हा झाला 3 भाग. बघा प्रत्येकाचे मी 3 भाग केले. परत सेम 2 रेषा वळल्या की 3 भाग होतात.
दोन रेषा ओढल्या की तीन भाग होतात. मी तर झूम करून दाखवतो तुम्हाला. समजा इथं 0 आहे आणि इथं तुमचं 1 आहे. 0 आहे आणि 1 आहे. हेच फक्त झूम करून दाखवलं मी. हे झूम करून दाखवलं इकडं. हे वालं जे आहे ना ते फक्त मी तुम्हाला इथं झूम करून दाखवतोय. हे 0 ते 1 डिस्टन्स आहे का नाही, 0 ते 1 डिस्टन्स एवढंच फक्त मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. हे 0 ते 1 वालं डिस्टन्स. मला सांगा आपल्याला किती तुकडे करायचे आहेत? 3. 3 तुकडे करायचे आहेत याचे. कशावरून ठरवलं आपण? खाली जो डिनॉमिनेटर असतो तो सेम पाहिजे आपल्याला. सो डिनॉमिनेटर जो आहे काय करायचं ह्याला? ह्याचं डिनॉमिनेटर किती आहे? 3 आहे. 3 आहे म्हणजे किती तुकडे करायचे आहेत? तुकडे करावे लागतील 3. 3 तुकडे करायचे, मग 2 रेषा ओढायच्या. हे का 2 रेषा ओढल्या. 2 रेषा ओढले की हा 1 नंबरचा, 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा तुकडा बनतो. बरोबर आहे का नाही? हे लक्षात घ्या. मला सांगा आपल्याकडे एक सरळ दोरी आहे. एक सरळ दोरी आहे. या दोरीचे मला 2 तुकडे करायचे. ही दोरी जोडलेली नाही आहे. ही दोरी सर्क्युलर नाही आहे. ही दोरी कशी आहे? एक रेषीय दोरी आहे. अशी दोरी आहे. इकडे एक टोक आहे आणि इकडे एक टोक आहे. मला ह्याचे 2 तुकडे करायचे आहेत. तर मी सरळ एकच घाव घालेन ना. 2 तुकडे होत आहेत. म्हणजे आपल्याला जेवढे तुकडे करायचे आहेत, जेवढे तुकडे करायचे आहेत त्यामधून फक्त 1 वजा करायचं. तुम्हाला तेवढे घाव घालावे लागतील. तेवढे तुम्हाला घाव घालावे लागतील. बरोबर आहे का नाही? आणि बघा इथं सर्क्युलर दोरी आहे. सर्क्युलर दोरी आहे. मी आता काय केलं? फक्त इथंच एक घाव घातला. तर बघा हा एकच भाग बनला. आणि समजा 2 तुकडे मी 2 घाव घातले. 2 इथे एक तुकडा, इथे एक घाव दिला आणि इथे एक घाव घेतला. तर बघा हा एक तुकडा बनला आणि हा एक तुकडा बनला. बरोबर आहे का नाही? म्हणजे सर्क्युलर दोरी जेव्हा तुमच्याकडे असते तेव्हा तुम्हाला जर 3 तुकडे करायचे असतील तर तुम्हाला 3च घाव घालावे लागतील. पण जर दोरी तुमच्याकडे सरळ असेल, ह्याचं एक टोक आणि ह्याचं टोक हे सेपरेट असेल, तर तुम्हाला जर 3 तुकडे करायचे असतील तर तुम्हाला 2 घाव घालावे लागतील. म्हणजे कळाल तुम्हाला? सर्क्युलर असेल तर नंबर ऑफ घाव इज इक्वल टू नंबर ऑफ तुकडे. बरोबर आहे? आणि जेव्हा तुमच्याकडे दोन्ही दोऱ्यांचे तुकडे, दोन्ही दोऱ्यांचे जे एंड आहेत, एंड पॉइंट हे जुळालेले नाहीत, जुळलेले नाहीत, सरळ दोरी आहे आपल्याकडे, तर काय करायचंय? नंबर ऑफ तुकडे, नंबर ऑफ तुकडे किती आपल्याला करायचे आहेत? 3. तर घाव किती घालावे लागतील? त्यात फक्त 1 मायनस करायचा. काय करायचं? 1 मायनस करायचा. आता मला इथं सांगा बरं, ही एक दोरी आहे माझ्याकडे, ती सर्क्युलर दोरी आहे. तर या सर्क्युलर दोरी आहे, इथं ए टोक आहे, इथं बी टोक आहे. मला ह्याचे 5 तुकडे करायचे आहेत. तर तुम्हाला काय सांगितलं होतं मी? जेव्हा आपल्याकडे दोरी लांब लचक आहे, टोक दोन्ही पण वेगवेगळे आहेत, तर ह्याचे आपल्याला किती तुकडे करायचे आहेत? ह्याचे आपल्याला 5 तुकडे करायचे आहेत. 5 तुकडे करायचे असतील, दोरी सरळ असली की 5 मधून फक्त 1 मायनस करायचा. जेवढे तुकडे करायचे आहेत त्याच्यातून 1 मायनस करा, तेवढे घाव घाला. 1 2 3 आणि 4. किती तुकडे झाले मोजा? 1 2 3 4 आणि 5. बघा 5 तुकडे करायचे होते, तुम्हाला 4 ठिकाणीच घाव घालायला लागला. 4 ठिकाणी 1 2 3 आणि 4. हे लक्षात घ्या तुम्ही, ह्या गोष्टी लक्षात घ्या. माझ्याकडे आता सर्क्युलर दोरी आहे, सर्क्युलर दोरी आहे. परत मला काय करायचंय? 5च तुकडे करायचे आहेत. ही दोरी जी आहे ती मी इथं बांधून टाकलेली आहे. ह्याचे 5 तुकडे करायचे आहेत, बांधलेले आहे. तर मला किती घाव घालायला लागतील? तुम्हाला सांगितलं होतं, सर्क्युलर जर दोरी असेल तर 1 2 3 4 आणि 5. बघा हा एक तुकडा झाला, 2 3 4 आणि 5. बघा 5 तुकडे करण्यासाठी मला 5 घाव घालावे लागले. आलं का लक्षात? हे तुमच्या माइंड मध्ये आलं पाहिजे. अशा प्रकारे बघा इथं 3 भाग केलं, परत ह्याचे 3 झाले, पुढच्याचे 3 झाले, पुढच्याचे 3 झाले, परत इथं पण काय झाले? सगळ्याचे तुम्हाला 3-3च भाग करावे लागतील. 3-3च, 1 2 1 2 असे 3-3 भाग करावे लागतील. 1 2 1 2 1 2 1 2 2 2 का करायला घाव? तर मला 3 तुकडे करायचे. मी ठरवलं कशावरनं? याच्यावरनं ठरवलं. आणि अशा प्रकारे माझं सगळ्यात काय झालं? मांडून झालं. पण मला आता काय करायचंय? आता मोजायचं कुठपर्यंत? मोजायचं कुठपर्यंत? असं झाल्यानंतर काय केलं आपण? घाव घालून घेतले, आपल्याला 3-3 तुकडे प्रत्येकाचे करून घेतले. आता काय करायचं? आपल्याला दाखवायचंय 7/3 दाखवायचंय. 7 सर शून्यापासून सुरुवात करायची आणि ही प्लस संख्या आहे, प्लस, मायनस आहे का नाही? प्लस आहे. तर प्लस संख्या कुठं असतात? शून्याच्या उजवीकडे. मग 7 पर्यंत मोजायचं. कुठपर्यंत मोजायचं? 7 पर्यंत मोजायचं. सो 1 2 3. सो ती 1च्या इथं 3 झाले, 1च्या इथं 3 झाले.
मग 2च्या इथे किती होतील सांगा? इथं 3 झाले, मग इथं 6 झाले ना, इथं 6 तुकडे झाले. मग हा जो 7वा तुकडा येणार आहे, 7वा, त्याला डायरेक्ट असं काय करायचं, हे डायरेक्ट काय करायचं, त्याला तुम्ही ॲरो दाखवा आणि इथं आहे तुमचं 7/3. आलं का लक्षात? आणि त्याला असं सर्कल करा. अशा प्रकारे तुम्ही पॉइंट दाखवता आला पाहिजे. तुम्हाला काय करा पाहिजे, तुम्हाला अशा प्रकारे पॉइंट दाखवता आला पाहिजे. समजलं? सो हे झालं आपलं 7/3. आता बघा आपल्याला 2 दाखवायचा आहे. 2 तर हा डायरेक्टच आहे ना इथं, तर हा झाला आपला 2. ही झाला आपला 2. बघा 7/3 दाखवलं, 2 दाखवलं. आता -2/3. आता -2/3 म्हणजे कसं येणार सांगा? तर आपल्याला 3 घाव घातलेले आहेत आपण ऑलरेडी. 3 घाव घातलेले आहेत. सॉरी 3 घाव नाही घातले, 2 घाव घातल्याने 3 तुकडे केले आहेत. खालचा नंबर असतो तेवढे तुकडे करायचे असतात. बघा प्रत्येकाचे तुम्ही 1, 2 आणि 3. सो 1, 2 आणि 3 तुकडे तुम्ही ऑलरेडी केलेले आहेत. तर तुम्हाला फक्त कुठपर्यंत मोजायचंय? -2 पर्यंत मोजायचंय. इकडे यायचं गरज नाही आहे. तुम्ही कितीपर्यंत, इथे किती मोजले तुम्ही? 7 तुकडे मोजले. तर शून्याच्या डावीकडे तुम्हाला फक्त 2 तुकडे मोजायचे. सो हा पहिला तुकडा, हा दुसरा तुकडा. तुमचं हिथं येणार बघा, हिथं येणार तुमचं -2/3 तुमचं इथं येणार. ओके. सो आय होप सगळ्यांना इथंपर्यंत समजलेलं आहे. आपण कशा प्रकारे दाखवलं समजलं? अजून एक प्रॅक्टिस करण्यासाठी घेऊया. बघा आपल्याला दाखवायचं आता प्रॅक्टिस सेट डायरेक्ट 1.1 चालू करूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं पहिलं गणित बघा. सगळ्यांचा छेद 2-2 आहे, म्हणजे प्रत्येकाचे आपल्याला किती तुकडे करायचे? सो आपण पहिलं घेऊया. पहिलं घ्या 3/2. ह्याचं रूपांतर कसं करायचं? 3 पुढे घ्यायचं गुणुले 1/2, म्हणजे खालची जी संख्या असते तेवढे तुकडे करायचे. सो तुकडे करा. एक घाव घातला की 2 तुकडे झाले. एक घाव घातला की 2 तुकडे, एक घाव घातला 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 2 तुकडे. अशा प्रकारे आपले 2-2 तुकडे तयार झाले. आता आपल्याला मोजायचंय कुठपर्यंत? मोजायचंय कुठलं? 3 पर्यंत. कुठलं? 3. पण उजवीकडं झिरोच्या उजवीकडं, कारण ही प्लस संख्या आहे पहिली. सो 3 तुकडे मोजायचे. हे पहिला तुकडा 0 पासून चालू करायचं. 0 पासून चालू करायचं मोजायला. 0 धरा. त्याच्या पुढचा पहिला तुकडा हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3. सो इथं तुमचा पहिला नंबर येणार. इथं तुम्हाला पहिला दाखवायला लागणार, दॅट इज 3/2. परत बघा तसंच आहे 5/2. मग मोजा. इथं 3 झालं, इथं 4 झाले, इथं आला 5. म्हणजे काय ना सांगा, ही संख्या जी तुमची असेल ती किती असणार आहे? 5/2 असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्याला असं सर्कल करायचं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. असे इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला इझिली येणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, एकाच संख्या रेषेवरती जर तुम्हाला ह्या तिन्ही संख्या दाखवायच्या असतील तर सगळ्यांचा छेद समान असायला हवा. इथं पण छेद समान आहे, इथं पण छेद समान आहे, इथं पण छेद समान आहे. म्हणून तुम्ही इथे एक रेषा काढली ही वाली, तर ह्या तिन्ही संख्या दाखवू शकता. आता बघा आपल्याला दाखवायचंय -3/2. -3/2 म्हणजे कुठं सांगा? हे 1 आलं, हे 2 आलं आणि हे 3 आलं, म्हणजे इथं तुमची संख्या येणार बघा इथं. सो इथं येणार तुमची संख्या -3/2. बघा शून्याच्या बरोबर तेवढ्याच अंतरावरती उजवीकडे +3/2 आहे आणि शून्यापासून डावीकडे तेवढ्याच अंतरावर तुमचं -3/2 आहे. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे पण एक्झाम्पल करू शकता. सो आता हे कम्प्लीट झाले. आता हे बघायचंय. सो अशा प्रकारे प्रत्येकाचे 5-5 भाग करा. 1, 2, 3, 4 घाव घाला, 5 तुकडे होतील. 3, 4 असं तुम्हाला मोजत जायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अजून एक घालावं लागेल. 1, 2, 3, 4 प्रत्येकाचे 4-4. अशा प्रकारे मला वाटतं की तुम्हाला आता हे सगळं तुम्ही दाखवू शकता. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 अशा प्रत्येकात काय करायचं आपल्याला? 4-4 तुकडे हे करावे लागतील. 4 घाव घालावे लागतील. घाव घातल्यानंतर तुकडा होतो. घाव घातल्यानंतर तुकडा होतो, हे लक्षात घ्या. सो प्रत्येकात आपण 4-4 घाव घातले, 5-5 तुकडे झाले. तो डाव्या साईडला तुम्हाला 2 मोजायचे. डाव्या साईडला 2 म्हणजे इथं आलं. सो इथं तुमची जी संख्या येणार आहे ती येणार आहे -2/5. ही वाली ही झाली. त्याच्यानंतर उजवीकडे 7 तुकडे मोजायच्यात. 1, 2, 3, 4, 5. ही 1च्या इथं 5 झाली, 6, 7. तर इथे येणार तुमचा 7/5. ठीक आहे. त्याच्यानंतर -4 चौथा तुकडा डावीकडं मायनस, म्हणजे 0च्या डावीकडं वजा चौथा घात, म्हणजे चौथा तुकडा 1, 2, 3, 4 इथे येणार बघा तुमची. सो इथे येणार तुमची संख्या ही. इथे येणार किती? -4/5.
सो अशा प्रकारे हे तुम्हाला दाखवायचं आहे. सो हे एक्झाम मध्ये हे इम्पॉर्टंट असणार आहे, तुमची जी युनिट टेस्ट चालू होणार आहे त्यासाठी. असंच तुम्ही तिसरं गणित करा, चौथं गणित करा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा डायरेक्ट आपण 2 नंबरचं गणित घेऊया. तिसरं ते चौथं तुम्ही सोडवा. या नंबर लाईन ऑब्झर्व करा आणि खालील क्वेश्चनचे आन्सर द्या असं म्हणलेलं आहे. सो विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. पॉइंट बी शोधा, कुठे आहे पॉइंट बी? इथं आहे. पॉइंट बी इथं आहे. तर हा कुठला नंबर दर्शवतो असं बघायचं आपल्याला. सो पॉइंट बी काय दाखवतोय? सो शून्याला पहिल्यांदा बघा, 0 ते 1 च किती तुकडे केलेत बघा. सो 1 केलाय, ती किती गाव घातल्यात? 1 2 3 गाव घातल्यात. सो 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. म्हणजे प्रत्येकाचे किती घातल्यात? 4. त्यांनी 3 गाव घातलेले आहेत, 4 तुकडे केलेले आहेत. प्रत्येकाचे 4 तुकडे केलेत, 1 2 3 4. मग शून्यापासून डावीकडे मोजत चला बी पर्यंत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर आणि 10 नंबर. सो म्हणजे काय येणार ते सांगा? -10 -10 4 तुकडे केलेत ना, -10/4. यालाच आपण 2 न भाग घातला, -5/2 हे आपला तो नंबर आला. सो बी हा काय दर्शवतो? -5/2 दर्शवतो. हे लक्षात घ्या. विच पॉइंट इज इंडिकेट्स द नंबर 1.3/4. म्हणजे काय हो? 4 1 4. हे असं करतो ना आपण, 4 1 4. म्हणजे हे 3/4 आहे ऍक्च्युली. हे जे आहे ते 3/4. 4 1 4 आणि 3 7 7/4 हा नंबर आहे तो खरा. आपण असं करतो ना, 4 1 4 आणि हे 3 मिसळतो. तर हे काय झालं? 7/4 झालं. हे 7/4 आपल्याला कुठं शोधायचे? 7/4 4 तुकडे 7 पर्यंत मोजा. 1 2. सो हे वजा आहे का? हा, नाही पूर्णांक आहे. सो 1.3/4. सो 4 1 4 आणि 3 7 7/4 और 3/4. सो 1 2 3 4 5 6 7. 7 पर्यंत आलो तर आपल्याला बघायला मिळतंय की सी हा नंबर दर्शवतोय. सी हा दाखवतोय, सी हा दर्शवतोय 7/4. काय? 7/4. 7/4 दाखवतोय तो. म्हणजे किती? 1.3/4 म्हणजे किती हो? 4 1 4 आणि 3 7. 7/4. 7/4 काय दर्शवतो? तर तो दर्शवतो सी. सी म्हणजे सी हा पॉइंट दाखवतोय 7/4 ला. त्याच्यानंतर स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट द +5/2. डी कुठं आहे? डी ट्रू ऑर फॉल्स. आता 5/2 म्हणजे 1 इथून 1 2 3 4 4 इथं आलं. पण ऍक्च्युली 5/2 जे आहे ते इथे येणार. तुमचं 5/2 आहे ते इथे येणार. बरोबर आहे का नाही? सॉरी इथं नाही येणार. 5/2 तुमचं जरासं पुढं इथं येणार. इथं येणार 5/2. ते म्हणतायत की बरोबर आहे का चूक आहे सांगा. डी हा पॉइंट 5/2 दाखवतोय. डी हा पॉइंट 5/2 दाखवतच नाही. डी हा पॉइंट काहीतरी वेगळंच दाखवतोय. डी हा काय दाखवतोय? 1 2 3 4 5 4 4 5 6 7 8 9 10. डी हा खरं ऍक्च्युली 10/4 दाखवतोय. 10/4 दाखवतोय. आणि 10/4 म्हणजेच काय? 2 पंचे 10 आणि 2 दोन्ही 4. सो 5/2च येते. सो 5/2 इट इज अ ट्रू ऑर फॉल्स. सो हे वाक्य आपल्याला स्टेट वेदर द पॉइंट डी डिनोट द 5/2. सो बरोबर आहे ते. हे ट्रू आहे. हे ट्रू आहे. 5/2च दाखवतोय तो. काय अडचण नाही, ट्रू आहे. आय होप इथपर्यंत सगळ्यांना माहिती क्लिअर समजलेली आहे. तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असशीला तर चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्हाला जर काही अडचणी आल्या असतील तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला 1 to 1 तुम्हाला त्याच्यामध्ये कॉमेंटवरती तुम्हाला त्याच्या रिप्लाय करेन. तुम्हाला जे काय अडचण असेल ते तिथल्या तिथं सॉल्व्ह करेन. ठीक आहे. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 8वीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला बघायला मिळेल. तिथं जाऊन 8वीचा जो टेलिग्रामचा चॅनल आहे त्याला जॉईन करा. आणि तसंच आपला जो 8वीचा व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला जॉईन करायला विसरू नका. म्हणजे जे अपडेट आहेत, नवीन व्हिडिओ पडला की ती लिंक तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे. लिंक मिळाली की तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकताय. किंवा कधी कधी आपण 8वीचं शिकवण्यासाठी या चॅनलवरती लाईव्ह पण येणार आहे. ठीक आहे. लाईव्ह आलो की तुम्ही लाईव्ह माझ्या संग इंटरेक्शन करू शकणार आहे. त्यामुळे या सगळ्या अपडेट्स आहेत. आता ही जी पीपीटी आहे ती मी तुम्हाला आहे अशी त्या
व्हॉट्सअपच्या चॅनलवरती आणि टेलिग्रामच्या चॅनलवरती शेअर करतो. तुम्हाला ही पीपीटी आहे अशी पाहिजे असेल तर व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. सगळे नोट्स जे आहेत तर अशा प्रकारे आपण आता ह्याच्यानंतर 1.2 असं करून आपण हा चॅप्टर संपवायचा. त्याच्यानंतर आपण विज्ञान चालू करणार आहे. सो सायन्स पण आपल्याला सेम पद्धतीने शिकून घ्यायचं आहे. सो सगळ्या बेसिक कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जे इट इज अ फाउंडेशन फॉर आफ्टर जे 11वी-12वी साठी जे फाउंडेशन असणार आहे त्या तुमचं 8वी पासूनच चालू झालं असणार आहे. बेसिक तुम्ही जर इथं क्लिअर करा, 11वी-12वीच्या नंतर ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम असतात त्या तुम्हाला क्लिअर करण्यासाठी काही अडचणी येणार नाही याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. ठीक आहे. सो थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा. आपला चॅनल अजून लहान आहे, पहिला तुम्हालाच या चॅनलला मोठं करायचं आहे. आय होप सगळेजण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करणार आहात. थँक्यू वन अँड ऑल. बाय बाय. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. याचा जो पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो मी टाकून देणार. ओके बाय.